संघर्षमय लढाई आणि लढाईची एक यात्रा असते. आपण आपल्या हक्कांसाठी लढत असतो. आज आपल्याला तोंडी जे काही आश्वासनं मॅडमनी दिलेली आहे, PCC काय बोलत तुम्ही, CCF रामगावकर सर यांना दूरध्वनीवरून आपण संपर्क केला आहे. त्यांनी सोमवारी 11 वाजताचा वेळ आपल्याला दिलेला. आपल्या शिष्टमंडळ त्यांच्याकडे जाणार आहे. आपल्या ज्या 12 मागण्या आहेत त्या 12 पैकी 10 मागण्या अशा आहेत ज्या डायरेक्ट फायनान्सशी निगडीत आहेत, म्हणजे अर्थ खात्याशी निगडीत आहेत. आणि त्याच्याकरता खास करून त्यांची मंजुरी आणि शासनाची मंजुरी या दोन्ही मंजुऱ्यांची अत्यंत त्याच्यामध्ये त्यांचा हस्तक्षेप म्हणजे त्यांना त्यांचे अप्रुव्हल्स लागणार. म्हणून आपण मॅडम स्वतः या मीटिंगमध्ये उपस्थित राहणार आहेत. मॅडमनी सकारात्मक भूमिकेत आपले सगळे विषय नीट समजून घेतलेले आहेत. महाजन सर आणि बाकीचे सगळेच अधिकारी फार पॉझिटिव्ह आहेत. मला विश्वास आहे की आपण जी लढाई लढतोय त्यामध्ये आपल्याला यश मिळेल. पण मी आपल्याला आश्वासित करतो की ही लढाई ही आपली संघर्षमय लढाई आणि ही आजपासून आपण जास्त तीव्र करणार आहोत जोपर्यंत तुम्हाला परत रुजू होणार नाही आहात. आणि निश्चितपणे प्रशासनाची आपल्याला मदत लागणार आहे. पण आपण कामगार संघटना म्हणून आपली मागणी आणि आपली डिमांड हे फार ॲग्रेसिव्हली आपण शासनासमोर मांडणार आहोत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी हे आपले आहेत. मला विश्वास आहे की यातून मार्ग काढतील आणि तो मार्ग काढण्याकरता आपल्याला त्यांना म्हणजे प्रशासनाला थोडा वेळ देणं गरजेचं आहे. त्यामुळे सोमवारी मीटिंगमध्ये काय घडतंय हे आपण बघू. नाहीतर निश्चितपणे मी जॉनी वायके आणि आपल्या शिष्टमंडळी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना भेटेल जर योग्य आपल्याला निर्णय मिळाला नाही तर. एवढं मी तुम्हाला वचन देतो. आता या ठिकाणी आपण सगळे या ठिकाणी जमला. सकाळपासून आपण जे कष्ट घेतलेले आहेत जे या ठिकाणी सकाळी मी 10 वाजता आदरणीय अनिता मॅडमना फोन केला होता. त्यांनी मला सांगितलेलं की मी आज पूर्ण दिवस कोर्टात आहे. कोर्टात नंतर मला काही मंत्रालयात चीफ सेक्रेटरीकडे रिपोर्टिंग्स आहेत. पण मी त्यांना माझा हट्ट होता की आपल्याला आमचे कामगार भेटल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही. म्हणून खास त्यांनी धावत पळत का नाही संध्याकाळी 8 वाजता आपल्याला भेट दिली. जवळपास 1.5 तास आपण अनिता पाटील मॅडमशी चर्चा केली आहे. त्यांनी त्यांचा महत्त्वाचा वेळ दिला. त्याबद्दल त्यांचे देखील मनापासून आभार, धन्यवाद. या ठिकाणी कस्तुरबा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक त्यांचे पूर्ण स्टाफ त्यांनी आपल्याला पूर्ण सहकार्य केलं. SB1 CID फॉरेस्टचे बरेचसे वन कामगार, वन मजूर, सुरक्षा रक्षक यांना जो काही त्रास झाला असेल तर मी युनियनच्या वतीने त्यांची देखील दिलगिरी व्यक्त करतो. आपण असंच एकजुटीने आपण सगळे राहू द्या. मी सांगणार लढेंगे, आपण बोलणार जितेंगे. लढेंगे लढेंगे हात वरती करून लढेंगे लढेंगे. धन्यवाद, थँक्यू. आपल्या अनिता पाटील मॅडमशी भेट झाली आणि भेटीत काय घडलं ते सन्माननीय महाजन सर जे आपल्या या पार्कचे प्रमुख आहेत ते आपल्याला त्यांच्या सुमुखाने आपल्यापर्यंत पोचवतील. नमस्कार. आता आपल्या धडक कामगार युनियनचे नेते राणेसाहेब आणि तसेच आपले इथले जे स्थानिक हे तुमच्या युनियनचे आपल्या युनियनचे जॉनी वायके, धुरी आणि बाकी आदरणीय सदस्य आणि तुम्ही सगळे आज तुम्ही तुमच्या याच्यामार्फत काही निवेदन संचालक व आपल्या म्हणजे डायरेक्टर मॅडमांना आपण दिलेले होते. तर मॅडम आज दिवसभर हायकोर्टात होत्या. त्यांनी बरीचशी चर्चा झाली राणेसाहेबांशी आणि आजच्या त्या निवेदनावरून असं ठरलं की काही मुद्दे हे वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधून आणि त्यांच्याशी चर्चा विनिमय करून आपल्याला त्याच्यातून एक चांगला पॉझिटिव्ह मार्ग काढायचा आहे. मॅडमांनी आश्वासित केलेलं आहे याबद्दल. आणि मॅडमांनी स्वतः वरिष्ठ स्तरावर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी राणेसाहेबांसमोर जॉनी वायके यांच्यासमोर हे केलेली. त्यांनी सोमवारी दिनांक 17 रोजी सकाळी 11 वाजेची वेळ दिलेली आहे. त्याच्यात आपले काही सदस्य आणि नेते आणि मॅडम आणि आम्ही
सगळे उपस्थित राहून पुढील आपण चर्चा करणार आहोत आणि आम्ही एकच ग्वाही देतो आमच्या प्रशासनामार्फत की आपण एकदम पॉझिटिव्हली आम्हालाही तुमचे आपण सोबतच आहेत. आम्ही येतो जातो बदलत राहतो अधिकारी कर्मचारी, परंतु जे आपलं प्रेम असतं ते प्रेम कायमस्वरूपी ठेवावं आणि संघर्षातून होऊ नये ही माझी विनंती आहे. तर माझी एवढीच विनंती की आज जे काही ठरलेलं आहे ते राणे साहेबही आपल्याला 2 शब्द सांगतील त्या विषयावर. पहिले तुम्ही बोला, मी बोलतो. आज आपण सकाळी 10 वाजल्यापासून आत्तापर्यंत आपण सर्व राणेसाहेब स्वतः आपलं बरंच वर्षापासून जो प्रलंबित असलेल्या मागण्या घेऊन मॅडमना भेटण्याचा प्रयत्न केलो आणि लेट का होईना मॅडम भेटले आपल्याला. आणि राणेसाहेब सविस्तर मॅडमचे आपलं जे निवेदन आहे, आपले जे मागण्या आहेत, आपल्यावर होणारे जे समस्या अडचणी आहेत त्या सर्व सविस्तर सगळ्या अधिकाऱ्यांसमोर मॅडमशी सविस्तरपणे साहेबांनी सगळे समजवलं आणि मॅडम ह्या विषयात गांभीर्याने लक्ष घालून आणि पॉझिटिव्ह रिपोर्ट दिलेले आणि त्यांना पण वरच्या ऑफिसचे काहीतरी रूल्स अँड रेग्युलेशन आहे त्यांना भेटून जे काय विषय सगळे 17 तारखेला सॉल्व करणार असं मॅडमने ग्वाही दिलेले. रोहिणी मंगल्या कोलेकर, माझे मिस्टर कोर्ट केसमध्ये होते. ते 10 वर्ष काम करत होते इथे. मग ते ऑफ झाल्यानंतर मला ह्यांनी लावलं आहे आणि आता बसवलं आहे घरी. तर माझ्या मुलांचं पोटापाण्याचं माझ्याच ह्याच्यात आहे. म्हणजे आता माझी मुलांची जबाबदारी माझ्यावर आहे आणि ह्या लोकांनी असं मला घरी बसवल्यानंतर मग मी काय करणार. आपकी मांग क्या है? आपकी मागणी काय आहे? म्हणजे कामावर घ्यायला पाहिजे असं. आम्ही 2-2 हजार गाडी भाडं द्यायचे. आमची जिम्मेदारी कोणी घेत नव्हतं. तर आम्हाला वाटलं तर बुवा आम्हाला घरी बसवतील म्हणून आम्ही स्वतः 2-2 हजार गाडी भाडं खर्च करून आम्ही 4-5 महिला जायचं. आमच्यातली एक महिला कामावर घेतली आणि आम्हाला 4 महिलांनाच कामावरून घरी बसवण्यात आलं. कामावरून घरी बसवलं गेलं 10-12 दिवसापासून. आम्हाला काही सांगितलंच नाही की बुवा तुम्ही घरी बसा किंवा तुम्हाला लिहून देतात असं काहीच सांगितलं नाही. अचानकमध्ये 31 तारखेला आम्ही कामावर होतो आणि 1 तारखेला आम्हाला डायरेक्ट सांगितलं की बुवा तुम्हाला घरी बसवण्यात आलं आहे, कामं नाही. तिकडं कामं नाहीत, आमचं म्हणणं आहे तर आम्हाला इकडं कामाला घ्या. चालू रोजीरोटीवरून आम्हाला घरी बसवलं आहे. बघा आम्ही 4-5 महिला आहे. तिकडे आम्हाला गाडीचा पण साहेबाला त्या दिवशी भेटल्या नाही. गाडी बोलते शासनाकडे पैसे नाहीत, शासनाकडे पैसे नाहीत तसे बोलले. मग शासनाकडे जेव्हा पैसे येईल तेव्हा कामाला बोलवणार. मग तोपर्यंत लेडीज लोक काय करतील, कुठे कामाला जातील. काढायच्या अगोदर पहिला कळवायला पाहिजे ना की बाबा ह्या महिन्यात तुम्हाला घरी बसवणार आहे. तसं अचानक मध्येच बंद करणार तर कसं होणार. काय काम करत होते मग? असंच म्हणजे झाडू बिडू मारायचं काम, असं म्हणजे खत भरायचं, कुंड्यांना बेलणी करायचं, काय गवत लावायचं, काय खत टाकायचं. काढलं तुम्हाला कामावरून ह्या लोकांनीच काढले. त्यांचे काय नाव आहे? काय हो त्या साहेबाचं नाव माहित नाही. ते कदम. अभी आप लोग यहाँ पे आए हैं, क्या कुछ उनसे मांग है आपकी, क्या कुछ कहना चाहते हैं? आमची रोजीरोटी चालू पाहिजे, आम्हाला हेच पाहिजे. कदम नाव आहे ना त्याचं, कदम आहे.